नमस्कार, मी हिमांशु डबीर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर येथे फेसबुक लाईव्हद्वारे जो उपक्रम राबवला जात आहे, ओळख संतांची, या कार्यक्रमामध्ये आज आपण मला संधी दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आज आपण संत श्री सोपान काका महाराज यांच्या जीवनचरित्रावरती, कथारूपी जीवनचरित्रावरती त्यांचं चरित्र श्रवण करणार आहोत. ते श्रवण करण्या अगोदर मी काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याबरोबर मी पण त्या श्रवण करणार आहे. आपण सगळेच माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. कुठे काही कमी जास्त झालं तर मी आत्ताच आपली मनापासून माफी मागतो. जी चूक झाली असेल ती मला सांगा, मी त्याचं सुधारेन. जे योग्य असेल ती सगळी गुरूंची कृपा. श्री भगवान विष्णू यांच्या आज्ञेने आजच्या वर्तमान ब्रह्मदेवाच्या आयुर्मानातील द्वितीय परार्धामधील विष्णुपाद श्री श्वेतवाराहकल्प यामध्ये 14 मनूंपैकी वैवस्वत मन्वंतरामध्ये 4 युग म्हणजेच कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 7 वेळा म्हणजे 28 युग झाल्यावर कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये जम्बूद्वीपावरील म्हणजेच आपल्या भारत देशातील दंडकारण्य म्हणजे महाराष्ट्र या राज्यामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर सद्य वर्तमान व्यवहारासाठी शालिवाहन राजाने सुरू केलेल्या शक गणनेनुसार शके 1942 आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केलेल्या राज्याभिषेक शक 346-47 शार्वरी नाम संवत्सराच्या दक्षिणायन सुरू असताना कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असताना बुधवारी आर्द्रा नक्षत्र असताना साध्य योग आणि गरकरण असताना चंद्र मिथुनेत तर सूर्य वृश्चिक राशीत आणि गुरु मकर राशीत असताना तसेच इतर सर्व ग्रह आपापल्या स्थितीप्रमाणे योग्य राशीत असताना म्हणजेच भारतीय सौर मार्गशीर्ष 11 शके 1942 हा दिवस हे आजचं पंचांग. या दिवशी आपण आज संत श्री सोपान काका महाराज यांचं संक्षिप्त आणि कथारूपी चरित्र श्रवण करणार आहोत. आता प्रश्न पडला असेल की पंचांग का सांगितलं. आपणही असा विचार करत असाल. काल मोजण्याच्या 5 अंगांना पंचांग असं म्हणतात. ती 5 अंग कुठली तर तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. हे सारं काही सृष्टीच्या आधी सुद्धा होतं आणि सृष्टीच्या नंतरही ते असणारच आहे. तिथीचं जे चरण आहे, तिथीचं जे श्रवण आहे ते केलं असताना वैभव स्थिर होतं. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होतं तर नक्षत्र श्रवणाने पापांचा नाश होतो. योग श्रवण केल्याने वियोगाचा नाश होतो तर करण श्रवण केल्याने सर्व चांगल्या इच्छा फलपूर्ण होतात. ज्योतिषाकडनं पंचांग श्रवण केलं असताना सिद्धी प्राप्त होतात. म्हणूनच सर्व धर्मविधी आणि तसंच निरूपणादी कार्य करत असताना पंचांग श्रवण करावे म्हणून उहापोह. संस्कृतमध्ये जे आहे, जे आपण ऐकतो त्याचं मराठी भाषांतर करून आज आपण पंचांग श्रवण केलं. तर आता हे पंचांग श्रवण करून झाल्यावरती आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या कथारूपी श्री संत सोपान काका महाराज यांच्या चरित्राला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या याचा माझ्या बालबुद्धीला जो अर्थ समजतो तो असा आहे की ओम नमोजी आद्या, त्या आद्य माणसाला, त्या आद्य देवतेला, ओंकार रूपी आद्य देवतेला मी नमन करतो. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या, ज्यांनी वेद प्रतिपादन केलं त्याला मी नमस्कार करतो, म्हणजे श्री गणेशाला मी नमस्कार करतो. नमस्कार करून झाल्यावरती आता मी पुढे सांगतो आहे. भगवान श्रीकृष्णानं जी गीता सांगितली त्या गीतेचं ज्ञानेश्वरांनी जवळजवळ 9,000पेक्षा जास्त ओव्यांमध्ये भाषांतर केलं, अनुवाद केला आणि त्या 9,000पेक्षा जास्त ओव्यांचं सार त्यांनी पसायदान याच्यात सांगितलं, तेही 9 ओव्यांमध्ये.
ते पसायदान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते आपण आज सगळेच जण म्हणूयात, एकत्र म्हणूयात. तुम्ही माझ्यासोबत म्हणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्प तरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सदाही सर्वसज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, आ होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. पसायदान ज्ञानेश्वरीचा वाग्यज्ञ जो ज्ञानेश्वरांनी मांडला होता, त्या यज्ञाचं प्रसाद रूपी त्यांनी देवाकडे मागणं केलं. ते दान त्यांनी, प्रसाद रूपी दान त्यांनी मागितलं. ते प्रसाद रूपी दान म्हणजेच पसायदान. पसायदानानंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. मगाशी मी पंचांग सांगितलं, त्यात मी म्हणलं की आज कार्तिक कृष्ण तृतीया. कार्तिक कृष्ण तृतीया याच्या आधी 2 दिवस आपण जर बघितलं तर आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली, कार्तिक पौर्णिमा. आणि ही कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच श्री संत सोपान काका महाराज यांचा जन्मदिवस. कार्तिक कृष्ण त्रयोदशी हे काय हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधीचा हा दिवस. त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्यांनी काय घडलं हेही मी तुम्हाला सांगेन आजच्या आपल्या कथारूपी या चरित्रात. विठ्ठलपंत कुलकर्णी आपेगावकर आणि रुक्मिणीबाई या त्यांच्या पत्नी, ही मंडळी आळंदीत राहत होती. आळंदीत राहत असताना विठ्ठलपंतांना असं वाटलं की आपण आता संन्यास घ्यावा. संन्यास घेण्यासाठी म्हणून धर्माने सांगितल्यानुसार त्यांनी आपल्या पत्नीकडे त्याची अनुमती मागितली. आणि त्यांना असं वाटलं की पत्नीने अनुमती दिलेली आहे, आणि ती दिलेली अनुमती ही पूर्ण स्पष्ट होती का नव्हती हे कळायच्या आधीच त्यांनी ती अनुमती स्वीकारली आणि ते काशीला निघून गेले. काशीला जाऊन त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला. संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे जे गुरु आहेत ते पुढे एकेकाळी तीर्थाटन करायला म्हणून निघाले आणि ते आळंदी क्षेत्रात येऊन राहिले, सिद्धेश्वराच्या मंदिरात. त्या मंदिरात जेव्हा ते येऊन राहिले तेव्हा रुक्मिणीबाई अर्थातच सिद्ध पुरुष आलाय, महापुरुष आलाय, त्याचं दर्शन घ्यायला हवं म्हणून ते त्या मंदिरात गेल्या. आणि मंदिरामध्ये जाऊन त्यांनी त्या ऋषींना, त्या साधुपुरुषांना नमस्कार केला. आणि त्यांना पाहून त्या साधुपुरुषांनी, जे विठ्ठलपंतांचे गुरु होते, ज्यांनी त्यांना संन्यास धर्माची दीक्षा दिली, त्यांच्या तोंडून अभावितपणे शब्द निघून गेले, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र भव. आणि तो आशीर्वाद ऐकल्यानंतर रुक्मिणीबाईंच्या मनात दाबून ठेवलेला हुंदका पटकन बाहेर निघाला. आणि कोण पटकन असा हुंदका देतंय म्हणून त्या स्वामींनी पाहिलं तर समोर रुक्मिणीबाई उभ्या होत्या. रुक्मिणीबाईंना त्यांनी विचारलं की काय झालं, असं का तुम्ही रडताय. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ही सगळी माझी हकीकत आहे. आणि त्यावेळेला त्यांना कळलं की चैतन्याश्रम नावाच्या नाव धारण करून जो विद्यार्थी, जो संन्यासी, जो माझा शिष्य माझ्याकडे राहतो आहे, त्यांच्या या पत्नी, यांना खूप वाईट वाटलं की एका स्त्रीच्या दुःखाला आपण कारणीभूत झालेलो आहोत. म्हणून त्यांनी तीर्थयात्रा तिथेच थांबवली. ते तडक काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी चैतन्याश्रमाला आज्ञा केली की तुम्ही परत गृहस्थाश्रम स्वीकारायचा. गुरुआज्ञा प्रमाण मानून चैतन्याश्रम महाराज परत आळंदीला आले. विठ्ठलपंत आपले आळंदीला आले. त्यांनी त्यांचा संसार सुरू केला.
पण हे सगळं जे घडतंय हे धर्मात कुठेच बसत नव्हतं. आणि हे धर्मात कुठे बसत नव्हतं. हे धर्मबाह्य वर्तन तुम्ही दोघांनी केलेलं आहे, म्हणून आळंदीच्या ब्रह्मवृंदानी त्यांना वाळीत टाकलं. वाळीत टाकलं, गावाच्या बाहेर काढलं. गावाबाहेर काढल्यावरती आजही जर आपण कधी आळंदीला गेलात तर सिद्धपेठ नावाची जी जागा आहे ती तर सगळ्यांनाच माहिती आहे. आजही ती जागा थोडीशी लांब आहे मूळ आळंदीपासून. तिथं ते आपली झोपडी बांधून एक गाय होती त्यांच्याकडे, ती गाय घेऊन राहू लागले. त्यांचा संसार चालू होता. संसार वेलीवरती हळूहळू फुलं उमलली. 4 फुलं उमलली. त्या 4 फुलांची नावं अर्थातच निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. ही 4 फुलं उमलली. आणि कसं आहे की आता माधुकरी मागणं, या सगळ्या गोष्टी करणं, धर्मबाह्य वर्तन घडलंय. त्यामुळे या विठ्ठलपंतांचा रोज नित्य पत्रव्यवहार हा चालू होता. धर्मसभेबरोबर तिथल्या ब्रह्मवृंदाला ते पत्र लिहित असत की याचं प्रायश्चित्त कसं घेता येईल, याच्यातून सुटका कशी होईल, या सगळ्या गोष्टींचा तिथे त्यांचा प्रयत्न हा सतत चालू होता. आणि हे सतत प्रयत्नांनी त्यांच्या मुलांना सुद्धा दिसत असे की बाबा आपले काहीतरी एक पत्र लिहित बसलेले आहेत, सतत काही ना काहीतरी लिहित असतात. कोणाला लिहितात माहीत नाही, का लिहितात माहीत नाही. सगळीच अजाण बालकं. मोठा निवृत्ती त्यावेळेस जास्तीत जास्त 8 वर्षाचा असेल. 8 वर्ष, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान ज्ञानोबा, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान सोपान काका आणि त्यांच्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान मुक्ताबाई, अशी ही मंडळी. आणि एक दिवस त्यांनी असं ठरवलं, एक त्यांनी युक्तिवाद शोधून काढला आणि त्या युक्तिवादानुसार त्यांनी त्या धर्मसभेला प्रश्न केला की अधर्मकृत्य जे घडलं आहे ते माझ्याकडून आणि माझ्या बरोबरीने माझ्या पत्नीकडून घडलं आहे. माझ्या पत्नीकडनं आणि माझ्याकडनं घडलेल्या या कृत्याची शिक्षा ही आम्हाला मिळाली पाहिजे, आमच्या मुलांना नको. त्यांच्यावरती आता उपनयन संस्कार करायचा आहे. त्या उपनयन संस्काराला तुम्ही परवानगी द्यावी असं त्यांनी विनंती अर्ज त्यांनी धर्मसभेकडे केला. युक्तिवाद अतिशय योग्य होता. एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला कधीही मिळत नाही. पण तरीसुद्धा काय, धर्मसभेने निर्णय राखून ठेवला. त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसांनी आम्ही कळवतो. त्यांनी तो कळवला. कळवल्यावरती त्या दिवशी सकाळी सगळी आपली अंधिका उरकून, आपला रोजचा वेदाभ्यास उरकून ही मंडळी म्हणजे विठ्ठलपंत धर्मसभेत गेले. ते धर्मसभेत गेले आणि धर्मसभेने त्यांना सांगितलं की होय, तुमच्यावरचा जो काही अन्याय आहे तो तुमच्या मुलांवरती व्हायला नको, म्हणून तुम्ही एक प्रायश्चित्त घ्यायचं. प्रायश्चित्त घ्यायचं असं त्यांना सांगितलं. आणि प्रायश्चित्ताला विठ्ठलपंतांनी मान डोलावली. सकाळपासून गेलेले विठ्ठलपंत संध्याकाळ होत आली तरी सुद्धा घरी परतले नाहीत. त्यामुळे रुक्मिणीबाईंचा जीव कासावीस होऊ लागला. त्यांचा जीव कासावीस होऊ लागला. त्यांना कळेना झालंय काय. त्या बाहेर पडल्या संध्याकाळच्या सुमारास. त्यांना येताना विठ्ठलपंत दिसले, खालमानेने येत होते. काय झालं म्हणून त्यांनी तिथेच विचारलं. विठ्ठलपंतांनी काहीच उत्तर दिलं नसेल. घरी आले, आपल्या झोपडीमध्ये आले, झोपडीमध्ये बसले. झोपडीमध्ये बसल्यावरती रुक्मिणीबाईंना तर कळलं की धर्मसभेत काहीतरी विपरीत घडलेलं आहे. जेवणं झाली, मुलांना झोपवलं आणि त्यांनी विठ्ठलपंतांना विचारलं काय झालं. विठ्ठलपंतांनी त्यांना सांगितलं की आपण जे अधर्म कृत्य केलं त्याच्यापासून जर आपल्या मुलांना त्रास होऊ नये असं जे आपल्याला वाटतं, तसा आपण जो अर्ज केला होता, आपल्या मुलांवरती उपनयन संस्कार व्हावा याचा जो अर्ज आपण केला होता, तो अर्ज धर्मसभेने मान्य केला. ते म्हणले होय, तुमच्या मुलांवरती उपनयन संस्कार होऊ शकतात. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रायश्चित्त घेणं गरजेचं आहे. प्रायश्चित्त म्हणल्यानंतर रुक्मिणीबाईंना थोडंसं कसतरी झालं. त्यांनी विचारलं कुठलं प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांच्या तोंडून शब्द फुटेना. ते म्हणले कशा बशा स्वरात ते म्हणले आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे. हे सगळं निवृत्तीनाथांच्या कानावरती पडत होतं. ते झोपेत जरी होते तरी त्यांना ऐकू येत होतं, त्यांना कळत होतं. ज्ञानोबा माऊली सुद्धा कळत होतं. सोपान महाराज आणि मुक्ताबाई इतके लहान होते की त्यांना देहांत प्रायश्चित्त हा शब्दच माहीत नव्हता. ठरलं आता हे तर करायचंच, देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. निदान आपल्या पश्चात तरी हा समाज आपल्या मुलांना स्वीकारेल म्हणून
आपण हे देहांत प्रायश्चित्त घ्यायला हवं. यासाठी म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून त्यांनी रात्रभर सगळी मुलं झोपल्यानंतर आपली झोपडी सोडली. आपल्या मुलांना त्या जगन्नियंत्याच्या हवाली करून ही 2 व्यक्तिमत्व 4 पावलं इंद्राणीच्या तीराकडे चालू लागली. काहीच वाटलं नसेल का हो त्यांच्या मनाला? आईचं मन आहे ते. आपल्या मुलांना असं सोडून जाताना आईला काहीच वाटलं नसेल का? पण आपल्यामुळे आपल्या पतीच्या जे काही त्यांनी योजलं आहे त्याच्यामध्ये आडकाठी नको म्हणून त्यांनी आपल्या मनावर दगड ठेवला, किंबहुना मनाचाच दगड केला. आणि त्यांनी पतीबरोबर चालायला सुरुवात केली. थंडी वाजत असेल, गार वारं असेल, कशाचा विचार न करता ती 2 व्यक्ती इंद्राणीच्या दिशेने त्या अंधारात चालू लागली. चालू लागल्यावरती एक क्षणभराचा विचार केला आणि मग नंतर त्यांनी आपल्या स्वतःला इंद्राणीच्या स्वाधीन केलं. दोघेही इंद्रायणीमध्ये गुडूप झाले. सकाळ झाली, कोणीच दिसेना. मुलं कासावीस झाली, मुक्ता कासावीस झाली, सोपान कासावीस झाला. मुक्ताबाई रडू लागली, आई कुठे आहे? आणि ती रडते बघून सोपानाला रडू यायला लागलं की अरे आई कुठे गेली आपली? बाबा कुठे दिसत नाहीत. बाबा कधी असायचे, कधी नसायचे, कधी कुठे गेलेले असायचे, काहीच कुठे दिसत नाहीत. सोपान काकांना कळेना, ज्ञानेश्वर माऊलीला कळेना, निवृत्तीनाथांना कळेना. त्यांनी शोध सुरू केला. शोध करून काही सापडलं नाही. मग नंतर हळूहळू ज्ञानोबा माऊलींच्या, निवृत्तीनाथांच्या लक्षात येऊ लागलं की आई बाबा काल रात्री असं काहीतरी म्हणत होते की धर्मसभेनी असं काहीतरी सांगितलेलं आहे. याचा अर्थ आता आई बाबा कधी परत येणार नाहीत. 8 वर्षाचा जीव आहे होतो. निवृत्तीनाथ काय फार मोठे नव्हते, 8 वर्षांचे होते फक्त त्यावेळेस. त्यांना काहीच वाटलं नसेल का? पण आता आपण घरातले मोठे आणि या 3 भावंडांची जबाबदारी आपली आहे हे समजून त्यांनी दुःख आवरलं आणि त्यांनी त्यांची नित्य अनिक सुरू केली. असेच काही दिवस पुढचे गेले आणि विनायक बुवांशी बोलताना त्यांना कळलं की अरे याच्यानंतर श्राद्धविधी करायचा असतो. जी व्यक्ती गेली त्यांना श्राद्धविधी करायचा असतो. आता तो श्राद्धविधी करायचा कसा करणार? कारण कुणीही ब्राह्मण नाही, किरवंत येणार नाहीत. कारण आपण वाळीत टाकले गेलेलो आहोत. ते जे काही आहे ते त्याचं पापक्षालन करण्यासाठी म्हणून आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं आहे, पण तरी कोणी येणार नाहीये. मग आता काय करायचं? तर त्यांनी विनायक बुवांच्या बरोबरीने आणि कावेरी बरोबरीने श्राद्धाची तयारी केली. सगळ्या गोष्टी आणल्या, जोडल्या, व्यवस्थित तयार केलं. तयार केल्यानंतर गंमत अशी आहे की ना, लोकांना फार हौस असते बरं का दुसऱ्याची फजिती कशी होते बघायची. तशीच या 4 बालकांची फजिती कशी होते हे बघायला म्हणून अख्खा गाव लोटला होता. आता ही मुलं आपली शांतपणे करत होती. कधीतरी कुठला तरी एखाद्या कटाक्ष त्या लोकांकडे जायचा तेव्हा त्यांच्या मनात काय येत असेल? धर्माला जी ग्लानी येते ती ग्लानी हीच का? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य. हे जे काही वाक्य, हे जे काही भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण बोलले, ती त्यावेळी जी धर्माला ग्लानी आली होती ती हीच का? की कुठला धर्म सांगतो की आपल्या 4 लहान पोरांपासून आई वडिलांना दूर करा, त्यांना देहांत प्रायश्चित्त करायला लावा? हा कुठला धर्म सांगतो? ही धर्माला आलेली ग्लानीच. आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन हे श्रीकृष्णाचं वचन तिथे कसं खोटं होईल? मग ह्या सगळा सुरू झालेला विधी. त्याच्यानंतर त्यावेळेस निवृत्तीनाथांनी सोपानाला सांगितलं, सोपाना नदी तीरावरून एक दगड घेऊन ये, तो आज आश्मा असतो. त्या आश्म्यावरती आपण सगळे काही विधी करायचे असतात. सोपान काका गेले, सोपान महाराज गेले, त्यांनी तो आश्मा घेऊन आले. घेऊन आल्यावरती त्या आश्म्यावरती सगळे झाले, विधी झाले. आता पुढचा विधी होता काकस्पर्श. काकस्पर्श करायचा. कावळे होते, भरपूर होते, पिंड ठेवलेले होते, पण कुठलाही कावळा त्या पिंडाला शिवायला पुढे येत नव्हता. एक कावळा त्या पिंडाकडे लक्ष देऊन बघत होता पण पुढे येत नव्हता. आसपास घिरट्या घालत होते, जवळपास येऊन फिरून जात होते, पण काही होत नव्हतं. खूप वेळ गेला, काय करायचं आता? मग विनायक बुवांनी निवृत्तीनाथाला सांगितलं की अरे कदाचित असं असेल की मुक्ती खूप लहान आहे, सोपाना खूप लहान आहे, ह्या दोघांचं आमच्याशिवाय कसं होईल याची काळजी त्यांना वाटत असेल तर तू असं जाऊन त्यांना सांग की बाबांनो, आई वडिलांनो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सोपानाचा, मुक्तीचा व्यवस्थित सांभाळ करू, हे तू जाऊन सांग.
निवृत्तीनाथांना ते पटलं. ते पुढे गेले. ते पुढे गेल्यावरती त्या क्षणाला ज्ञानोबा माऊलींनी त्यांना थांबवलंय. ते म्हणले, थांब निवृत्तीदादा, थांब, मी वचन देतो. ते वचन त्यांनी काय बरं दिलं असेल? ते वचन त्यांनी दिलं की ज्या धर्मसभेने आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, त्याच धर्मसभेत तुमचा उल्लेख सन्मानानं होईल. त्या धर्मसभेने जिने तुम्हाला शुद्धीपत्र नाकारलं, तीच धर्मसभा आपण होऊन, स्वतः होऊन ते शुद्धीपत्र आम्हाला बहाल करेल. आमच्या कर्तृत्वाने तुमचं नाव रोशन होईल आणि आम्ही हे करू की ज्यामुळे शतकानुशतक नव्हे, युगानुयुग आपली धर्मपताका बहरत राहील, फरकत राहील. हे त्यांनी वचन दिलं. आई वडील, तुम्ही काळजी करू नका, मुक्तीचा आणि सोपानाचा सांभाळ आम्ही करू, हे त्यांनी वचन दिलं. आणि त्यांनी सांगितलं, आई बाबा, शुभास्ते पंथाना. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा हे वचन दिलं असेल तेव्हा आपण फक्त कल्पना करा की तो इंद्रायणीचा काठ समोर उभा आहे. ज्ञानेश्वर महाराज वचन देत आहेत. ते वचन देणारा त्यांच्या हाताला निवृत्तीनाथ, सोपान काका आणि लहानकी मुक्ती यांनी हात जोडलेले. वचन दिलं. ते सगळं आळंदीकरांनी ऐकलं असणार, कारण उच्च स्वरात ते वचन दिलं होतं. ते वचन त्यांनी दिलं आणि काकस्पर्श झाला. काकस्पर्शाचा विधी पूर्ण पार पडला. आता ब्राह्मण भोजन आणि ब्राह्मण पूजा कसं करायचं आता, हा प्रश्न पडला. विनायक बुवांना हा प्रश्न पडला की अरे आता हे कोण करणार? कुणी किरवंत येणार नाही, कुणी ब्राह्मण येणार नाही, मग हा हविर्भाग द्यायचा कसा? आणि ते निवृत्तीनाथांशी बोलताना सोपान काका म्हणले, विनायक काका, काळजी करू नका, आई वडील येऊन हा हविर्भाग स्वीकारतील. जेव्हा मी अश्माण्याला गेलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी मला तसं वचन दिलंय की ते येतील. मी हा जातो आणि त्यांना घेऊन येतो. प्रतीक रूपात आई वडील येतील आणि साक्षात आई वडील हविर्भाग घेतील आणि त्यांच्या मुक्तीच्या मार्गाला लागतील. लहान सोपान आहे, काहीतरी बोलला असेल म्हणून कोणाला काही कळलं नाही. पण त्याच वेळेस धावत सोपान काका इंद्रायणीपाशी गेले. त्यांनी आई वडिलांना हाका मारला सुरू की, आई बाबा या, तुम्ही मला सांगितलं ना मी येणार म्हणून, मी तुम्हाला बोलावतोय, तुम्ही या. खूप वेळ झाला, काहीच हालचाल नाही. कोणालाच कळलं की करायचं काय. बरं, हा भावनावेग एवढा प्रचंड असतो त्या क्षणाला आलेला की आता सोपानाला सांगायचं तरी कसं की बाबा रे असं होत नसतं, तू ये मागे, आपण काही दुसरे प्रकार शोधून काढू. धर्माने विविध वेगळे प्रकार सांगितलेले आहेत, त्याच्यानुसार आपण काही करता येतंय का बघू. हे सगळं ते करत असताना सोपान काका शेवटी रडायला लागले आणि त्यांनी कदाचित मांडी घातली असेल त्या पाण्यातच इंद्रायणीच्या आणि म्हणले असेल, आई बाबा या. आणि थोड्या वेळानंतर त्यांना जाणवलं असेल, काहीतरी जाणवलं म्हणून ते उठून उभे राहिले. ते जे काही घडत होतं ते समस्त आळंदीकर बघत होते. इंद्रायणीचं पाणी थोडंसं खळबळलं होतं. सोपान उठून उभा राहिला आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक शांत भाव होता. तो चालू लागला आणि ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथांना कळलं की काय घडतंय. बाकी कोणाला घडतंय का हे कळणार नव्हतंच, तेवढी ऐपत नव्हतीच. या दोघांना ते कळलं काय घडतंय. सोपानाच्या मागे 4 पावलं सोबत चालत येत होती. सोपान काका आले. त्यांनी त्या रिकाम्या पाटापाशी त्यांना हात जोडून ते उभे राहिले आणि तो जे करतोय बघितल्यानंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हात जोडले. मुक्ती पटकन धावत येऊन शेजारी उभी राहिली. त्यांनी हात जोडले. एक क्षणासाठी फक्त त्या पाटांवरती 4 पावलं वाळूची उमटली, नंतर ती पुसली गेली. तो जो काही नैवेद्य बनवला असेल, त्याची जी काही वाफ असेल, ती वाफ त्या पाटांच्या दिशेने गेली असेल. आई वडील येऊन त्यांचा हविर्भाग घेऊन गेले हे 4 मुलांना कळलं. रडवेली झाली असतील ना ती. सांगताना भरून येतं, तुम्हाला ऐकताना भरून येत असेल, तिथं प्रत्यक्ष ती 4 छोटी मुलं काय झाली असतील. त्यांनी
तो विधी पूर्ण पार पडला. विधी पार पडला, ही मंडळी आपापल्या घरी गेली सगळेजण. जे काही घडलं ते आळंदीकरांना कधीच कळलं नाही, पण काहीतरी अद्भुत घडलं असं मात्र जाणवत राहिलं असेल. इंद्राणीचं तसं स्वरूप त्यांनी कधी आधी पाहिलं नसेल. विनायक बुवा, कावेरी अक्का यांनी सगळ्यांनी मुलांना मदत केली, आवरावर केली. मुलं आपल्या घरी सिद्धबेटावर राहायला गेली. तिथंच त्यांची झोपडी होती गावाबाहेर, तिथं ती राहायला गेली. कधी कधी कसं होत असे ना, आता ही सगळी मुलं माधुकरी मागत असत. सोपान माधुकरी मागायला जायचे, ज्ञानेश्वर माऊली माधुकरी मागायला जायचे आणि निवृत्तीनाथ सुद्धा माधुकरी मागायला जायचे. तिथे काय जे काय अनुभव आलेत ना, ते आपल्याला ज्ञानेश्वरांच्या चरित्रात सगळे माहिती आहेत. कोणी कधी त्यांना हिडीसपिडीस करायचं, हिणवायचं. कित्येक वेळात अहो त्यांच्या ती जी काय भिक्षापत्र त्यांची जी झोळी होती ना, त्या झोळीमध्ये शेणगुळे टाकले. तो काय झालं असेल त्या बालमनांचं. तर ते सगळं झालं. ते सगळं सहन करत ही मुलं जगत होती. त्यांचा वेदाभ्यास चालू होता. जेव्हा विठ्ठलपंत एकदा त्र्यंबकेश्वरी गेले होते, आपल्याला न्याय तिथे तरी मिळतो का बघायला तिथे गेले असताना तिथे काही नैसर्गिक आपत्तीमुळे या कुटुंबाची थोड्या काळासाठी एक ताटातूट झाली होती. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले होते आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथांनी त्यांना हठयोगाची दीक्षा दिली होती. संपूर्ण ज्ञान त्यांना दिलं होतं. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वराला आपला शिष्य बनवलं होतं. या दोघांचा विद्याभ्यास चालू होता. हे दोघं सकाळी उठून भल्या पहाटे उठून इंद्राणीच्या तीरावर जायची. त्यांचा वेदाभ्यास चालू होता, ओंकार साधना चालू होती, सगळं काही त्यांचं चालू होतं. सकाळ झाल्यावरती मुक्ता उठायची, सोपान उठायचा, घर आवरायचं, सारवायचं, जे काही मिळालं त्याच्यातून काही बनवायचं. कावेरी अक्कांनी त्यांना खूप मदत केली. मुक्तीला त्यांनी शिकवलं स्वयंपाक कसा करायचा, काय करायचा. त्यामुळे आणि कावेरी अक्क्यांचं असं होतं, कावेरी अक्क्यांचं तिथे असं बडं प्रस्थ होतं. त्यांच्या विरोधात जायची शक्यतो कोणाची हिंमत होत नसे. म्हणजे कावेरी अक्कांनी या 4 मुलांना समजावून सांगितलं, त्यांना आपल्या पंखाखाली घेत होतं. घरी आणून जरी त्या ठेवू शकत नसल्या तरी त्या याची खबरदारी घेत असत की त्यांचं काही ना काहीतरी व्यवस्थित चालू आहे. एक दिवस असंच झालं, सोपान काका माधुकरी मागायला म्हणून निघाले. सोपान काका काय म्हणतात ना तेही मी तुम्हाला सांगेन बरं का. माझ्या तोंडून सोपान काकाच येते सारखं, पण मी त्यांना ते का म्हणतात हेही सांगेन. तर ते माधुकरी मागायला गेले. माधुकरी मागायला गेले असताना तिथे द्वारकाही होत्या, म्हणजे द्वारका नावाची एक स्त्री तिथे होत्या. श्रीधर पंत त्यांचे पती होते. तर या दोघांना ना अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांना सोपान आला की फार बरं वाटतं. सोपान आपल्याकडे कधी येतो असं त्यांना. बालमूर्ती, छोटीशी गोरी गोमटी छानशी मूर्ती होती. तर तो कधी येतो, आपण त्याला कधी माधुकरी देतो, हे त्यांना फार आवडायचं. तर त्या दिवशी त्या वाट बघत होत्या. सोपान तिथे गेला. ओम भवती भिक्षाम देही करून त्यांनी झोळी पसरली. ती माऊली आली. तिने पटकन एक बत्तासा घेतला आणि त्याला दिला. ठेव तुझ्याकडे. आणि त्यांना असं वाटलं की श्रीधरपंत यायची वेळ झालेली, ते कर्मठ ब्राह्मण आहेत, कोणी काही त्यांना सांगितलं, कोणी काय झालं तर आपल्यावरती बालंट नको, म्हणून ते असं काही विचारत असताना तेवढ्या श्रीधरपंत तिकडनं आले. त्यांना कळलं तर नाही ना असं त्यांना वाटलं. मग त्यांनी काय केलं, आतमध्ये गेल्या. द्रोणामध्ये त्यांनी तो एक भात केलेला होता, तो भात त्यांनी आणला आणि तो भात झोळीमध्ये घालत असताना त्यांना कळलं की तो आंबूस झालाय. पण ते कळेपर्यंत तो भात देही झाला होता. दीक्षा पडली होती झोळीमध्ये. त्यांना खूप वाईट वाटलं, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी सोपाना सांगितलं, सोपाना माझ्याकडनं गुन्हा घडला रे. सकाळी तू येणार म्हणून काढून ठेवलेला भात आत्ता दुपारपर्यंत आंबूस झाला. खराब भात द्यायची मला तुझी खराब भात द्यायची इच्छा नव्हती. मी चांगल्या भावनेनेच ते देत होते. तू म्हणत असशील तर थांब, मी तुला नवीन भात आणून देते परत. सोपान काकांचं वय काय असेल त्यावेळेस, फार फार तर 6. ते काय म्हणले, आई नको, भिक्षेकऱ्याला पर्याय नसतात. तू दिलेला भात चांगल्या हेतूने दिलेला आहेस, त्या चांगल्या हेतूला माझ्याकडे नमन आहे, तो भात मी स्वीकारतो असं त्यांनी ते सांगितलं. आणि तो भात घेऊन ते घरी आले. घरी आल्यानंतर प्रत्येकाच्या झोळीमधून त्यांनी, बरं ती झोळी तुम्हाला असं वाटेल की झोळी काय एकत्र झोळी असते, त्यात सगळं अन्न पडलं तर खराब कसं होणार नाही, असं नाही. झोळीमध्ये आतमध्ये वेगवेगळे कप्पे असतात. त्या प्रत्येक कप्प्यांमधून कोरडा शिधा, ओला भात, भाजी, भाकरी हे असं वेगवेगळ्या पद्धतीने घेता येतं. तर त्यांनी ती झोळी मुक्तीने सगळ्यांच्या झोळ्या उघडल्या. जे काय आहे कोरडा शिधा तो नीट लावून ठेवला. जे काय आहे त्याचं अन्न शिजवलं व्यवस्थित. आणि तो आंबूस झालेला भातही सगळ्यांनाच कळला. त्यांना सवयचं झालं होतं. शेण गोळे तिथं त्यांच्या झोळीत पडलेली, तिथं आंबूस भाताची काय बात.
तर त्यांनी तो भात थोडासा बाजूला घेतला, सगळं केलं, खाल्लं. आणि सोपान म्हणले की निवृत्ती दादा, असं त्यांना करायचं नव्हतं रे. त्यांनी दिलेल्या भाताचं आपण काय करूया. त्यांचा हेतू शुद्ध होता, त्यांची भावना शुद्ध होती. एका आईच्या वात्सल्यानेच त्यांनी मला तो दिला. उलट जेव्हा त्यांना कळलं की तो खराब झालेला आहे तेव्हा त्यांनी माझी माफी पण मागितली. तर मी काय करू, आपण या भाताचं काय करूया. निवृत्ती म्हणले की काही हरकत नाही आहे, आपण त्यातला एक एक घास घेऊ आणि बाकीचा भात आपण कृष्णार्पण मस्त करू. त्यांना सगळ्यांनाच हा पर्याय आवडला. सगळ्यांनी थोडा थोडा भात घेतला, सगळ्यांची जेवणं झाली, मुक्तीने सगळं आवरलं. सोपानाने पण तिला मदत केली. आणि हे सगळं चाललेलं असताना कावेरी अक्कांची हाक आली. कावेरी अक्कांबरोबर द्वारकामाई आल्या. त्या सांगत्या झाल्या की असं असं झालं, त्यांना फार वाईट वाटलंय, तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी हा ताजा गरम भात आणलाय, त्याचा तुम्ही स्वीकार करा. आता हे तर गडबड झाली ना, कारण 5 घरची भिक्षा मागायची, जे मिळेल त्याचं शिजवायचं, जे मिळालं ते करायचं आणि खायचं. त्याच्यानंतर काही नाही, संध्याकाळी कोरडा शिधा किंवा कोरडा काहीतरी फराळ करायचा. हे यांचं जगण्याची पद्धत होती. आता 5 घरची भिक्षा मिळाल्यानंतर 6व्या घरची स्वीकारायची कशी, हा सगळ्यांना प्रश्न पडला. पण निवृत्तीने त्यांचं समाधान केलं. ते म्हणले की एका आईपेक्षा कुठलीही तत्व महत्वाची नसतात. आणि जेव्हा माणसांपेक्षा तत्व मोठी होतात तेव्हा काय होतं हे आपण चौघे जगतोय. मग त्यांनी तो भात स्वीकारला कावेरी अक्कांना, आणि द्वारकामाईला खूप आनंद झाला. त्यांनी तो भात घेतला, खाल्ला. असे त्यांचे दिवस चाललेले होते. हे सगळे दिवस चाललेले असताना काय करायचं, पुढे शिक्षणाचं कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना एक दिवशी सोपानाने निवृत्तीदादांना विचारलं, निवृत्तीदादा मला रे कधी अभ्यास करता येणार. निवृत्तीदादा म्हणले हरकत नाही. त्यांनी त्यांचं मंत्रपठण ऐकलं होतं, त्यांचं गीतावाचन त्यांनी ऐकलं होतं. विठ्ठलपंतांकडनं ज्या काही संस्कार त्यांच्यावर झालेले होते जोपर्यंत ते होते तोपर्यंत, त्याच्यानुसार त्यांचं पठण, पारायण, उजळणी हे सगळं त्यांचं चाललेलं होतं. आणि त्यांना कळलं की आपला सोपान जो आहे तो आता विद्याभ्यास योग्य झालेला आहे. तर ते म्हणले ठीक आहे, मीही तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारतो. उद्यापासून तुझा विद्याभ्यास आपण चालू करूया. सोपानाला इतका आनंद झाला की त्या आनंदामध्ये रात्रीचा दुसरा परत चालू असताना त्याला जाग आली. तो बाहेरच गेला, बाहेर जाऊन बसला. थोड्या वेळानंतर निवृत्तीला जाग आली. निवृत्तींना ऐकू आलं कुठून तरी ओंकार येतोय. कुठून येतोय, आणि एवढा शुद्ध ओंकार. प्रत्येक आवर्तन, उच्च स्वर, आरोह अवरोह सगळे व्यवस्थित, कुठेही चूक नाही. आणि ती आवर्तन अशी वाढत जात आहेत, आणि वाढता वाढता तो ओंकार जो आहे तो आकाशगामी होतोय. हे सगळं त्यांना दिसत होतं, कळत होतं. हा येतोय कुठून. त्यांनी बघितलं तर ते बघताना त्यांना असं जाणवलं की अरे इथे तर सोपानाच्या जागेवर कोणीच नाही आहे. ते उठलेले बघताना त्या ओंकाराच्या आवाजाने म्हणा, ज्ञानेश्वर आणि मुक्ती पण उठली होती. हे तिघे बाहेर आले झोपडीतून. बाहेर सगळा काळाकुट्टा अंधार, बाकी काहीच नाही. बाहेर आले. बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केली. ते जेव्हा आवाजाच्या दिशेने जायला लागले तेव्हा त्यांना कळायला लागलं की हा जो आवाज आहे हा आपल्याच अंगणातून पुढून येतोय. ते तिथे गेले आणि बघितलं तर त्यांचे हात जोडले गेले. त्यांना कळलं नाही तिथे कोण बसले, पण जे बसले होते ते त्यांना कळले साक्षात ब्रह्मदेव स्वरूप तिथे बसलेलं होतं. आणि ब्रह्मदेव स्वतः ओंकार म्हणतोय. 4 बाजूंना 4 तोंड त्यांची झालेली होती, आणि ओंकाराचं त्यांचं आवर्तन चालू होतं. थोड्या वेळानंतर जेव्हा हे सगळं शांत झालं तेव्हा त्या बसलेल्या मूर्तीने डोळे उघडले. डोळे उघडल्यावर बघते तर काय समोर निवृत्तीदादा आणि ज्ञानेश्वर आणि मुक्ती. सोपान हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे हे तिथे त्यांना कळलं. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण जसे जसे गोष्टीच्या पुढे पुढे सरकत जाऊ ना, ही 3-4 मुलं जी आहेत ही या पृथ्वी तलावरची नव्हतीच. चुकून देवाच्या दरबारातल्या प्राजक्ताच्या झाडातून 4 फुलं उगळली, ती जमिनीवर पडली, त्यांची ही मुलं झाली. ही दैवी अवतार होती. आणि मग त्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यांना कळलं की अरे बापरे असं झालं. प्रत्येक जण निवृत्तीनाथांबरोबर सगळेजण एकदम आदरभावाने त्याच्याशी बोलू लागले. आणि सोपानाला मात्र संकोचल्यासारखं व्हायला लागलं की नाही हे नको आहे, हे असं नको आहे. मला शिकायचं आहे. माझा गुरु माझा दादा आहे, माझा दादाच माझा गुरु आहे.
ज्याने माझ्या वडिलांची पण भूमिका पार पाडलेली आहे, तोच माझा गुरु होणार आहे. मला विद्याभ्यास शिकायचा आहे, पण हे काही घडेना. आता काय करायचं? हा सगळा प्रकार जो काही घडत होता ते काही त्याला फारसं कळत नव्हतं. आणि हे सगळं करताना एक दिवस ज्ञानेश्वरांनी असा विचार केला की आपल्या आई वडिलांनी जे काही ज्याच्यासाठी म्हणून समर्पण केलं ते म्हणजेच आपला उपनयन संस्कार, तो तर आपल्यावर अजून झालाच नाही. मग तो करायचा का करायचा, कशासाठी करायचा, करायचा का नाही करायचा, याच्यावरती या तिघा भावंडांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा घडत असताना सोपानांनी एक छोटीशी ओवीबद्ध रचना करून दाखवली. आणि त्यावेळेस निवृत्तीनाथांना आणि ज्ञानेश्वराला कळलं की अरे, आपला सोपान ओवीबद्ध रचना करायला लागलाय. आणि त्याच्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना दुसऱ्या दिवसापासून विद्याभ्यास शिकवायला सुरुवात केली. ओंकार, वेद, ऋचा, मंत्रपठण सगळ्यांचा अभ्यास त्याचा सुरू झाला. पण हा जो विषय निघाला होता की आपला उपनयन संस्कार त्यासाठी काय करता येईल याच्यासाठी, तर सगळ्यांचं सर्वानुमते असं ठरलं की आपण आळंदीच्या धर्मसभेत जायचं आणि आपल्यावरचा बहिष्कार मागे घ्यावा. आपल्याला जे वाईट टाकलंय आपल्याला ते मागं घ्यावं, यासाठी पत्र लिहायचं. आणि ते पत्र असं लिहायचं की त्या पत्रातूनच आपला बहिष्कार मागे घेतला गेला पाहिजे. त्यासाठी त्यांनी विनायक बुवांची मदत घेतली. विनायक बुवांच्या मदतीने ही मंडळी दुसऱ्या दिवशी आळंदीच्या धर्मसभेत हजर झाली. आता तुम्ही विचार करा, ही 4 मुलं जी लोक त्यांना निव्वळ अस्पृश्य असं समजतात, ही 4 मुलं त्या धर्मसभेत उभी आहेत. एका कोपऱ्यात बिचारी उभी आहेत, अंग चोरून, अंगावर धडके कपडे नाही. सगळी मंडळीच्या धर्मसभेत म्हणताय अरे ही घाण इथे कशाला आणली. अहो, हा शब्द फार सोपा झाला, फार सोयीस्कर झाला. इतक्या वाईट अर्वाच्य शब्दात त्यांनी कदाचित त्यांची अवहेलना केली असेल. ते सगळं झेलत ती 4 मुलं तिथे उभी होती. त्या धर्मसभेच्या अध्यक्षांनी जेव्हा सगळी कामकाज झालं, विचारलं कोणाला काही विचारायचं आहे का, तेव्हा निवृत्ती बुवा उठून उभे राहिले, विनायक बुवा तिथून उठून उभे राहिले. त्यांनी सांगितलं की हे असं असं करायचं आहे. तेव्हा निवृत्तीनाथांनी त्यांना थांबवलं. ते म्हणले की विनायक बुवा थांबा, आमचं गाऱ्हाणं आम्हाला मांडू द्या. त्यांनी आपला परिचय करून दिला. परिचय करून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या आई वडिलांना त्यांनी केलेल्या अधर्मकृत्याबद्दल धर्मसभेने सांगितल्यानुसार त्यांनी आत्मसमर्पण केलं. आता तरी निदान आम्हाला समाजात घ्या, आम्हाला उपनयन संस्कार करून घ्यायला परवानगी द्या. हे चर्चा चालली होती. प्रश्न, प्रतिप्रश्न, उत्तरं, हेटाळणी सगळं चाललं होतं. आणि एका क्षणाला सोपान काका महाराज एकदम बोलले की जर धर्मसभेने सांगितलेलं देहांत प्रायश्चित्ताचं जे काही प्रायश्चित्त घ्यायचं होतं ते घेऊन झालेलं आहे, आमच्या आईवडिलाच आमच्यात नाहीत, कुठला धर्म असं सांगतो की त्यांना त्यांच्या मुलांपासून तोडा. ते प्रायश्चित्त त्यांनी घेतलं. मृत्यूनंतर वैर संपत असं म्हणतात. मग तरी अजूनही आमच्यावरती बहिष्कार का? आणि जर हा बहिष्कार असाच चालू राहिला असेल तर हा धर्मसंमत केलेली आमच्या आईवडिलांची हत्या नाही का? हे बोलत असताना सोपानाचा चेहरा लाल झाला होता. हे ज्ञानेशांनी जाणलं. त्यांनी त्यांचा हात हातात धरला आणि त्यांना थोडं सावरलं. आणि हे सगळं करत असताना त्या धर्मसभेमध्ये त्यावेळेस पैठणचे 2 महाभाग जे होते ते तिथे उपस्थित होते. एक म्हणजे मोरेश्वर शास्त्री आणि दुसरे बोपदेवाचार्य. आणि हे बोपदेवाचार्यांना जाणवलं की ही 4 मुलं सामान्य नाहीत. जेव्हा निवृत्ती त्याची ओळख करून देत होता तेव्हा त्यांना असं वाटत होतं की साक्षात महेश्वर तिथे बसलेत. जेव्हा ज्ञानेश्वर त्यांची ओळख करून देत होते तेव्हा त्यांना असं वाटलं की हा तर विष्णूचा अवतार आहे. जेव्हा सोपानांनी स्वतःची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी जो एक हे मांडलं की ही हत्या तर नाही का, हा करडा सवाल विचारणारे ब्रह्मा आहेत. आणि ती छोटीशी मुलगी तिच्या बालसुलभ सोयीनुसार, सवयीनुसार तिने जेव्हा नमस्कार केला, जेव्हा त्यांची तिची नजरानजर झाली त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की ही तर आदिमाया स्वरूप असेल. आणि हा जो काही अन्याय झालेला आहे तेव्हा बोपदेवाचार्यांनी लगेच त्यांना त्या धर्मसभेत सांगितलं की हा जो काही अन्याय झाला आहे याला काही धर्मशास्त्र आहे, शास्त्रार्थ काय निघतात हे सगळं बघा, सगळे पोथ्या पुराण तपासा आणि त्याच्यातून काही सापडतं का हे बघा आणि आम्हाला सांगा, यांच्यावरचा अन्याय हा दूर झालाच पाहिजे असं जेव्हा त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी त्या मुलांना सांगितलं, मुलांनो तुम्ही आज आलात तसेच 2 दिवसांनी परत या, ही धर्मसभा तुम्हाला न्याय करील. मुलं आपल्या झोपडीकडे परत गेली.
झोपडीकडे परत गेल्यानंतर मनामध्ये एक प्रकारचं समाधानही होतं की निदान आपल्यावर जो अन्याय होतो आहे त्याला आज आपण वाचा फोडली. व्हायचं ते होईना का? आज कदाचित ही धर्मसभा मान्य करणार नाही, मग ह्या धर्मसभेने मान्य केलं तर करायचं काय? मुक्ती चटकन म्हणली आपण याच्यावरच्या धर्मसभेत जाऊ. याच्यावरची धर्मसभा म्हणजे कुठली? पैठण. पैठणच्या वरती कुठली? काशी. काशीला जायचं नाही. आपण याच्यातून पुढे जायचं तर मुक्तीने सुचवलेला पर्याय सगळ्यांना आवडला. 2 दिवस गेले. दुसऱ्या दिवशी ही मंडळी विनायक बुवांच्या बरोबरीने पुन्हा धर्मसभेत आली. बोबदेवाचार्य उठून उभे राहिले. त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवस ढुंडाळलं, पण आम्हाला काही शास्त्रार्थ सापडला नाही. तुम्हाला पुन्हा धर्मात घ्यायचं का नाही याच्यासाठी शास्त्रार्थ बदलावा लागेल, आणि तो बदलण्याचा अधिकार हा आळंदी धर्मपीठाला नाही. त्यामुळे तुम्ही पैठणला जा. आणि पैठणला गेलात तर मोरेश्वर शास्त्री आणि बोबदेवाचार्य इथे आहेत, तेव्हा त्यांना ह्या तुमच्या सगळ्या गारहाण्याची, तुम्ही जे काही मांडत आहात त्याची पार्श्वभूमी त्यांना माहीत आहे. तिथे तुमचा निवाडा होईल असं त्यांना सांगितलं. मंडळी नमस्कार करून निघाली. निघाल्यानंतर निघण्याची तयारी. आता काय असं तर नसतं ना की चला आज ठरवलं उद्या पण पैठणला जायचं, असं नव्हतं. पूर्वी 20-22 दिवस चालत जायला लागायचं हो. त्यातून ही संन्यासाची पोरं. कोणी घरात घेणार नाही. देवळात बसलं, कोणाला आवडलं नाही तिथून उतरवणार, इथे नाही तिथे बसा, अशी सगळी हेटाळणी अवहेलना स्वीकारतच त्यांना जायचं होतं. त्यामुळे स्वाभाविकच आहे की या प्रवासाची सगळी तयारी त्यांना करायची. त्या तयारीला वेळ लागणार आहे. आज आपल्याकडे गाड्या आहेत. आपण म्हणलं ठरलं चला जायचं की निघालो. चांगले रस्ते झालेले आहेत. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वीचा काळ मी बोलतोय तो 1275 ते 1296 हा काळ बोलतोय बरं का. त्या काळामध्ये अशा काहीच सुविधा नव्हत्या. तर त्यावेळेस या मुलांनी ठरवलं सगळं करायचं. कावेरी अक्कांनी, द्वारकामाईंनी त्यांना काही दशम्या दिल्या सोबतीला, सगळं करायचं ठरलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना असं कळलं की चला आता आपण हळूहळू आळंदीहून पैठणला प्रस्थान ठेवायचं. या दरम्यान एक घटना घडली जी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. एक दिवस ज्ञानेश्वर माऊलींना ह्या सगळ्या अवहेलनेचा उबग आला. त्यांना वाटलं आता आपण हे जीवन संपून टाकावं. आणि ते त्या चिडलेल्या अवस्थेत, रागावलेल्या अवस्थेत, त्रासलेल्या अवस्थेमध्ये झोपडीत गेले आणि त्यांनी झोपडीचं दार बंद करून घेतलं. निवृत्तीनाथ समजवतायत. निवृत्तीनाथांनी तर एवढं समजावलं की अरे मी तुझा गुरु तुला आज्ञा देतोय बाहेर ये. लहान आहे हो. निवृत्तीनाथांचं वय तेव्हा जेमतेम 12-15 असेल कदाचित. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं वय 12 असणार किंवा 8-10 असणार. या लहान मुलांना काय कळायचं हो. इतकी वर्ष ही मुलं त्रास भोगत आले. कधीतरी चिडणारच ना, कधीतरी त्रास होणारच ना, कधीतरी उबग येणारच ना. सगळ्यांनी समजून सांगून झालं. काही ज्ञानेश्वर माऊली बाहेर यायला तयार नाही. बाहेर यायला तयार नाही म्हटल्यानंतर मुक्ती हुंदके देऊ लागली. ती म्हणली निवृत्ती दादा तू थांब, सोपान दादा तू थांब, मी सांगते. त्यावेळेस त्यांनी जे ज्ञानेश्वर माऊलींना समजावलं ते ताटीचे अभंग. आणि ते ताटीचे अभंग ज्यावेळेस त्या निवृत्तीनाथांनी आणि सोपानांनी ऐकले, आतमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ऐकले, त्यावेळेस त्यांना कळलं की अरे ही मुक्ती चिमुरडी, पण तिच्यातही दैवी शक्ती जागृत अवस्थेत आहे. ज्ञानेश्वर माऊली पटकन बाहेर आले. त्यांनी मुक्तीला मिठी मारली. ती म्हणली मुक्ते अगं ताटीचे अभंग रचलेस, कधी शिकलीस? ती म्हणली तुम्ही जेव्हा विद्याभ्यास करत होता ते सगळं मी ऐकते. काम जरी करत असले तरी ते सगळं माझ्या कानांवरती पडत राहतं. आणि ते पडत राहताना काही पाठ होत राहतं, काही शिकते, काही समजते, त्याच्यातून मी हे बोलले. अगदी बालसुलभपणे तिने त्याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर माऊलींना दिलं. चौघे भावंड एवढे खुश झाले असतील त्यावेळेस. नुसता विचार करा की ज्यांना पूर्णतः ब्राह्मण समाजाने, पूर्ण समाजाने बाळीत टाकलेलं आहे, अस्पृश्य म्हणून ज्यांची हेटाळणा केली जाते, रस्त्याने जाताना, माधुकरीसाठी जाताना त्यांच्या अंगावर दगडफेक होते, चिखल शेणगोळे फेकले जातात, अंगावरच काय झोळीमध्ये त्यांच्या भिक्षा म्हणून शेणगोळे घातले जातात. ती 4 मुलं एवढ्या अभ्यासात पुढे कोणीच न शिकवता हे सगळं चमत्कृतीपूर्ण नाही का? त्या सगळी 4 भावंड एकमेकांना बिलगली. थोडे दिवस गेले, सगळी तयारी झाली होती. पैठणला जाण्याचा त्यांनी प्रवास सुरू केला. मुक्काम पडला त्यांच्या आपेगावला, जे त्यांच्या वडिलांचं गाव आहे. मागच्या वेळेस
आपले संतोषजी गोडबोले सांगत होते, ह्याच्यावरच ते बोलत होते. आपेगावकर विठ्ठलपंत कुलकर्णी फार मस्त अभिमानास्पदरित्या सांगायचे की होय, आम्ही आपेगावचे, विठ्ठलपंत कुलकर्णी आपेगावकर. त्या गावी ते आले, पण त्या गावी सुद्धा या 4 मुलांना कोणी स्वीकारलं नाही. आपल्याच गावात आपल्याला न स्वीकारण्याचं किती मोठं दुर्भाग्य म्हणायचं. पण या 4 मुलांनी काही कोणालाही कधीही वाईट बोललं नाही. आपल्याच गावात जिथे आपला घरचा राहता वाडा होता आपल्या वडिलांचा, तिथे सुद्धा त्यांना जाता आलं नाही. गावाबाहेर ते कुठेतरी राहिले असतील. अशी मजल दरमजल करत करत ते एक दिवस पैठणला पोचले. पैठणला पोचल्यावरती राहायचं कुठे हा प्रश्न आला, तेव्हा त्यांना माहीत होतं की आपले मामा आजोबा तिथे असतात, आपण त्यांच्या घरी राहू. तर मामा आजोबांना काही ही मंडळी त्यांच्या घरी नको होती. त्यांनी त्यांना हाकूनच लावलं. पण मामी आजी जरा बऱ्या होत्या. त्यांनी त्यांना घरात घेतलं. त्यांनी सांगितलं की बाळांनो, तुम्हाला घरात तर काही घेता येणार नाही, तर तुम्ही काय करा, आमच्या इथे गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये तुम्ही राहा. किती वाईट वाटलं असेल त्या मुलांना. कल्पना करा ना, तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन राहिला, एखाद्या तुमच्या मित्राकडे असं होणार नाही कधीच, पण तुमच्या एका नातेवाईकाकडे कधी गेलात आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही हॉलमध्ये झोपायचं आहे बरं का, आणि ही मंडळी बाहेर आतमध्ये निवांत पलंगावर, तुम्ही हॉलमध्ये खाली. कसं वाटेल? अहो निदान तुम्ही घरात आहात. ही मंडळी तर, ही 4 भावंड, छोटी छोटी भावंड तर गोठ्यात होती हो. पण काही नाही, त्यांनी ते स्वीकारलं. ते गोठ्यात राहिले. गोठ्यामध्ये राहताना त्यांच्या चर्चा सुरू झाली की याही धर्मसभेने आपल्याला नाकारलं, न्याय दिला नाही, तर काय करायचं. त्यावेळेस सोपान काका महाराज म्हणले की दादा, जर असं घडलं तर त्यांना आपल्या सामर्थ्याची प्रचिती द्यावी लागेल. जर काही विपरीत घडणार असेल तर त्या विपरीताला अघटितात बदलवण्याची ताकद आपल्यात आहे, ती ताकद आपल्याला दाखवावी लागेल आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. ही चर्चा झाली. सोपान एवढा लहान मुलगा इतका समंजस आणि इतका संयुक्तिक बोलतो, ह्याचं या 2 भावांना खूप कौतुक वाटलं. मुक्ती पण आनंदली. रात्र झाली. मामी आजीने त्यांना जे काही जेवण आणून दिलं असेल ते त्यांनी जेवलं आणि गोठ्यात बिचारी झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळी थोडंसं मग उशीरच झाला, कारण थकून आले होते. 20-22 दिवस पायपीट करून यायची एवढीशी छोटी छोटी मुलं. इथून 10 मीटर चालत जायला आपल्याला नको वाटतं. लगेच कुठली तरी काळ दुचाकी. ही मंडळी तिथून चालत गेली होती आळंदीहून पैठणला. पाय दुखू लागले होते. पाय दुखले की मुलं झोपून गेली पटकन. बाहेर थोड्या वेळी जाग आल्यानंतर आजींचं बोलणं ऐकू आलं आणि सोपान उठला. त्यांनी बघितलं बाहेर तर मामा आजोबा संतापलेले होते आणि काहीतरी विपरीत घडलं हे त्याला कळलं. तो आतमध्ये आला. तोपर्यंत आवाजामुळे निवृत्ती, ज्ञानदेव आणि मुक्ती पण उठली होती आणि सोपानाने सांगितलं, दादा काहीतरी विपरीत घडलं रे बाबा. मग ते घडलं. ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांना बघता क्षणी मामांची तळपायची आग मस्तकाला गेली, मामा आजोबांची. ते म्हणले, तुमच्यामुळे घडलं हे सगळं. आज माझ्या पितरांचं श्राद्ध होतं, ते तुमच्यामुळे कुठला ब्राह्मण येईना, कारण मी तुम्हाला माझ्या घरात जागा दिली. सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही तुमच्याकडे येणार नाही. हे तुमच्यामुळे घडलेलं आहे. केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. तुम्ही आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून. तुम्ही असेच आहात. तुमच्या आई वडिलांनी धर्म बुडवला, तुम्ही त्याची पापं, संन्यासाची पोरं. अरे काय काय नाही बोलले असतील त्या लहान मुलांना. मग त्यांनी हे सगळं बोलत असताना मामा आजोबा संतापातिरिकांनी शेवटी बोले नसे आले, त्यांच्या तोंडून शब्द पोटे ना. आणि ज्ञानेश्वर माऊली त्यावेळेस म्हणले, मामा तुमचा घरी जे काही श्राद्धविधी होता तो आमच्यामुळे बुडाला, असं तुमचं म्हणणं असेल तर तो आमच्याचमुळे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. त्यांनी सोपानाला सांगितलं, सोपाना जा वाड्याच्या बाहेर आणि मामा आजोबाच्या सगळ्या पितरांना बोलवून घेऊन ये. सोपान काका बाहेर गेले. सोपान काका बाहेर गेल्याबरोबर त्यांनी काय जी प्रार्थना केली असेल त्या प्रार्थनेला अनुसरून एक पितर वाड्यात येऊ लागलं. स्वर्गस्थ पितर. विचार करा, सामान्य हृदयाचा माणूस हार्ट अटॅकने मरेल, पण ते बघितलं आणि हे काय अघटित घडतंय. कारण विपरीत परिस्थितीला अघटितात बदलवलं तर आपलं सामर्थ्य कळतं. आणि हे घडत होतं. एक पितर आतमध्ये येऊ लागलं. आले, पाटावर बसले. मामा आजोबांनी सगळी सिद्धता केली. मंत्रोच्चारण झालं. जेवायला बसले. पंगत बसल्यासारखा त्या अन्नाचा दरवळ सगळीकडे सुटला. अख्खं पैठण मामा आजोबांच्या गावाभोवती गोळा झाला असेल की अरे आपण तर कोणी गेलो नाही, तर ह्यांच्याकडे श्राद्धविधी होतोय कसा.
आणि त्यावेळेस त्यांनी जे काही बघितलं असेल त्याच्याने त्यांना अचंबात झाला असेल, कदाचित 5 बोटं तोंडात गेली असतील. हे कसं घडू शकतं? सगळी पितरं जेवायला बसली आहेत, दिसतायत, त्यांनाच नाही आपल्यालाही दिसतायत. हे कसं घडलं? मग हे घडल्यानंतर त्यांनी बघितल्याबरोबर सुचेना, कारण माणूस एकदा आश्चर्यचकित झाल्यानंतर लगेच सुचत नाही. एक तर तो फार प्रचंड घाबरतो, कारण चूक झालेली असते ना. अशा वेळेस माणसं घाबरतातच जास्त. तेव्हा ते शांत बसलेले होते, तिथं बघत होते काय चाललंय. श्राद्धविधी झाला, सगळे पितर तृप्त जेवले, नमस्कार केला, आणि मग त्यांनी मामा आजोबांनी आपल्या पितरांना पुनश्च स्वर्गस्थ होण्याची विनंती केली. एक एक पितर जसं आलं तसं परत निघून गेलं. शेवटचं पितर बाहेर पडल्यावर बाहेरचा सोपान घरात आला. आणि हा प्रश्न मुक्तीला पडला की सोपान बाहेर का? हे सगळं घडत असताना आतमध्ये निवृत्ती होता, मी होते, नानादादा होता, पण सोपान का बाहेर थांबला? आणि हा प्रश्न तिने बालसुलभ पद्धतीने विचारला ज्ञानेबाला. ज्ञानदेव म्हणले की अगं मुक्ते, जेव्हा माझ्या योग सामर्थ्याने मी यांच्या स्वर्गस्थ पितरांना पृथ्वीवर बोलवलं, त्याच वेळेस काही पाशवी शक्ती सुद्धा या पृथ्वीतलावर आल्या. आणि त्या पाशवी शक्ती जर या वाड्यात प्रवेश करत्या झाल्या असत्या तर मामा आजोबांचं हे श्राद्ध कर्म सफल होऊ शकलं नसतं. आणि त्या पाशवी शक्तींना रोखण्यासाठी म्हणून सोपान काका बाहेर उभे होते. वयवर्ष काय असेल सोपान काकांचं? त्या वयात ही सिद्धता होती. त्या पाशवी शक्तींना सोपानांनी बाहेर अडवून धरलं होतं, आणि म्हणून हा श्राद्धविधी सक्सेसफुल म्हणजे यशस्वी झाला होता. माफ करा, व्यवसायामुळे इंग्लिश शब्द येतात. पण हे सगळं घडलं आणि मामा आजोबांना कळेना, अरे हे कोण आहेत 4 मुलं? माझ्या भाच्याची ही मुलं आहेत का देवाघरची फुलं आहेत? त्यांनी मामांनी त्या 4घी भावंडांना कवेत घेतलं. मामी आजींनी त्यांना जेवू घातलं. अहो, वर्ष जन्मानंतर कदाचित पहिल्यांदाच या मुलांना गोडधोड जेवण मिळत होतं. सगळी 4घी भावंड तृप्त मनाने जेवली. मामा आजोबांना खूप बरं वाटलं. आणि हा जो काही चमत्कार घडलाय हा पैठणभर पसरला. अघटिताला म्हणजे विपरीताला अघटितात घडवलं. हे घडवणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुमची तुमच्या गुरूंवरती पूर्ण निष्ठा असते. आणि हे घडवून आणण्याआधी ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांची परवानगी घेतली होती. आणि जर तुमची गुरुचरणावरती निष्ठाच नसेल तर आज होतात चमत्कार. बघा तुम्ही, सांगा मला घडलेला चमत्कार एखादा. नाही घडत, कारण गुरुचरणावरती निष्ठाच नाही. आज आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत, सगळेच जण जगतो आहोत आपण. कोविडमुळे आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये बसून राहिलेलो, कोणालाही बाहेर जाता येत नाही. बाहेर गेला तर भीती. मग या कोविडला जर सामोरं जायचं असेल तर कुठली उपासना करायला पाहिजे? हा साधा प्रश्न आहे. मानव निर्मित असो नाही तर आणखीन कुठला असो, आहे ना हा राक्षस. पूर्वीही राक्षसच होते, आजही हा कोविड राक्षसच आहे. कोणाची उपासना करायची? ज्या ज्या वेळेस असं काही घडतं, जेव्हा मानव जातीवरती संकट येतं, कोण तारणार आहे? विष्णूची उपासना करायला हवी आपण सगळ्यांनी. बरोबर आहे की नाही? आणि विष्णू हे जलतत्व, आणि ते जलतत्व जेव्हा अग्नितत्वात निर्माण होतं तेव्हा दत्तात्रय निर्माण होतात. आणि दत्तात्रयांची आपण उपासना केली पाहिजे. आणि ही दत्तात्रय मूर्ती जी आहे ही सोपान, निवृत्ती आणि ज्ञानेश्वर या रूपात अवतरलेली होती 13व्या शतकामध्ये. आणि आज आपण जे काही बोलतोय, कार्तिक महिन्यामध्ये आपण बोलतोय, पुढचा महिना मार्गशीर्षाचा आहे, हे सगळं आपण बोलतोय. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि घडल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मामा आजोबा म्हणले की आजच आपण पैठणच्या धर्मसभेत जायचं, कारण तिथे सगळ्यांना कळलंय तुम्ही काय केलंय. आपलं गाऱ्हाणं मांडायचं, मी तुमच्या बाजूने उभा आहे. आता आपले मामा आजोबा आपल्या बाजूने उभे म्हणले तर 4ही बालकांना खूप आनंद झाला. 4घे जण मामा आजोबांच्या बरोबरीने पैठणच्या सभेत गेले. एवढी मोठी सभा, एवढा मोठा ब्रह्मवृंद, सगळे प्रकांड पंडित, धर्म मार्तंड, सगळं तिथे. कुजबूज सुरूच होती. मोठ्या आवाजात नव्हती एवढंच. आळंदीत जे घडलं ते पैठणमध्ये घडत नव्हतं एवढंच, पण दबक्या आवाजात लोक म्हणत होते यांना कशाला आणलं. ह्यांना जे आणलं त्यातले काही माणसं अशी जी होती कुत्सितपणे बोलणारी, तशीच काही चांगली माणसं, किंवा चांगली म्हणण्यापेक्षा
जी माणसं त्यांच्या चमत्कारामुळे स्तिमित झालेली होती त्यांनी बोलायला सुरुवात केली, यांनी केलं, पितर घेऊन जीवन गेले, असं सगळं ते बोलू लागले होते. आणि हे सगळं झालं तेव्हा सगळी विधी पूर्ण, सगळे त्यांच्या धर्मसभेचे जे काय होतं ते पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर बोधदेवाचार्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही इथे कशासाठी आला, तुमचं काय वगैरे वगैरे. निवृत्तीनाथांनी त्यांची सगळी हकीकत सांगितली. ते सांगत असताना ज्ञानप्राप्ती हा सर्वांचा अधिकार आहे असं एक युक्तिवाद तिथे मांडला गेला. आणि तो युक्तिवाद मांडला गेला तेव्हा तिथे बसलेल्या लोकांनी त्यांची हेटाळणी कुत्सितपणा काय सोडलेला नव्हता. तिथून एक त्यांचा जो कोणी एक गुराखी असेल तो गुराखी आपला एक रेडा घेऊन चाललेला होता. त्या माणसाने त्या गुराख्याला थांबवलं. म्हणजे त्या रेड्याचं नाव काय? तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे, ज्ञाना त्याचं नाव रेड्याचं. मग त्या माणसाने विचारलं तुझं पण नाव ज्ञाना आहे, त्या रेड्याचं पण नाव ज्ञान आहे, तर त्यालाही ज्ञानप्राप्तीचा अधिकार का? त्याच्या ठाई पण ज्ञान आहे का? आणि जर ते असेल तर ते दाखव, सिद्ध कर. जर त्या रेड्याला त्रास झाला तर तुला पण त्रास होईल का? ज्ञानेश्वर माऊलींनी हात जोडले, म्हणले हो. आसुडाचे फटके जेव्हा त्या रेड्याच्या पाठीवर पडले त्याचं वळ माऊलींच्या पाठीवर उठलेत. हा चमत्कार पुरेसा नव्हता म्हणून लोकांनी अजून कुत्सितपणे त्यांना विचारलं, जर तुला वेदाभ्यास झालेला आहे तर त्या ज्ञानाला पण वेदाभ्यास झालेला आहे का सांग. ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांकडे पाहिलं, डोळ्यांनी संमती घेतली आणि म्हणले की हो, हा रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. दाखव, सिद्ध कर. ज्ञानेश्वर माऊलींनी परत एकदा निवृत्तीनाथांना नमस्कार केला. रेड्याच्या समोर ते गेले. त्याने त्यांचा हात रेड्याच्या मस्तकावर ठेवला. दोन क्षण गेले असतील. त्यांनी तो रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांनी ऋग्वेदाची ऋचा उच्चारली ज्ञानेश्वरांनी. आणि त्याच्या पाठोपाठ खर्जात रेडा स्वतः ऋग्वेद बोलू लागला. हे कसं घडलं? चमत्कार म्हणून तुम्ही घ्या, माझं म्हणणं नाही. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, कधीच नसावी. श्रद्धा ही नेहमी डोळस असते, ती पुढे जायचा मार्ग शिकवते. अंधश्रद्धा तुम्हाला भीती घालून मागं काढते. त्यामुळे श्रद्धा असा, माणसाने श्रद्धावान असावं, अंधश्रद्धेकडे झुकू नये. मला जे त्या ते जो काही प्रसंग आहे त्याचं वर्णन करताना मला असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांकडनं दीक्षा घेतलेली होती हठयोगाची. निवृत्तीनाथांना गहनीनाथांनी हठयोगाची दीक्षा दिली होती. त्या हठयोगाच्या योग सामर्थ्यावरती त्या क्षणी ज्ञानेश्वरांनी तिथे परकाया प्रवेश करून दाखवला आणि तो रेडा वेद बदला. हे एक तर असं घडलं असलं पाहिजे, नाही तर दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी त्या क्षणी तिथे त्या रेड्यामध्ये तात्कालिक शक्तिपात घडवून आणला असला पाहिजे. तुम्ही आठवा गुरुचरित्र, त्या गुरुचरित्राच्या एका अध्यायामध्ये असं आहे की तो जो कोणी एक शूद्र जातीचा माणूस असतो त्याला ते 7 रेघा मारतात. एक रेग ओलांडत जातो तेव्हा तो त्याचं केवढं परिवर्तन होत जातं. घडलंय की नाही हे? पण माझ्या गुरुचरित्रामध्ये जे घडलं ते तिथे रेड्याबद्दल घडलं नसेल का? तो तात्कालिक शक्तिपात तिथे ज्ञानेश्वर माऊलींनी घडवून आणला असेल आणि तो रेडा बदला. आणि तो रेडा कोण होता? हे समाजाचं मन, जे रेड्यासारखं झालेलं होतं, ज्याला खरं खोटं, धर्म अधर्म, श्रद्धा अश्रद्धा कळत नव्हती. तो रेड्यासारखा झाला होता म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना तो शक्तिपात तिथे करावा लागला आणि धर्मस्थापना करावी लागली. आता मला सांगा, यदा यदा ही धर्म सिद्ध झालं की नाही? हे झालं. आणि तो रेडा बदला हे म्हणल्यानंतर सगळेजण ज्ञानेश्वर माऊलींचे पाय धरायला धावले. चमत्कार दिसला की नमस्कार घडतो. पण त्यामागे या 4 मुलांची किती मोठी तपश्चर्या होती या लहान वयातली, हे कोणी बघितलं? ते सगळं घडलं. त्या धर्मसभेनी त्यांना शुद्धीपत्र दिलं. दिलेल्या वचनाची आज पूर्तता होती की हीच धर्मसभा आपण होऊन आम्हाला शुद्धीपत्र बहाल करील. चारी भावंड अत्यंत आनंदी होती. ज्ञानेश्वर सगळ्यांचे माऊली झाले होते. हा सगळा चमत्कार घडवल्यानंतर लोक त्यांना आपल्या बरोबर घेऊन जात होते. लोक त्यांच्या पाया पडत होते. लोक त्यांच्याशी बोलायला धडपडत होते. हे सगळं तिथं घडतंय.
आणि हे घडल्यानंतर ही मंडळी पुन्हा आपल्या मामा आणि मामी आजींकडे आली, बसली. तिकडनं त्यांचं परत मार्गक्रमण आळंदीकडे चालू झालं. टप्प्याटप्प्याने जसे जशी प्रगती होत गेली, आध्यात्मिक प्रगती होत गेली, जसजसं हे सगळं वाढत गेलं, आळंदीच्या लोकांना सुद्धा कळलं की हे असे आहेत. आळंदीच्या लोकांचा जो काही एक रोष होता, जे काही होतं ते पैठणच्या धर्मसभेने न्याय दिल्यामुळे सगळं सुटलेलं. जिथेही 3 भाऊ माधुकरी मागायला जात असत, तिथे आता लोक त्यांच्याकडे खंडीखंडीने धान्य द्यायला लागले. ते धान्य ठेवायचं कुठे कळेना. अशी सगळी परिस्थिती बदलली. कशामुळे? फक्त आणि फक्त त्या केलेल्या चमत्कारामुळे. हा चमत्कार कशामुळे घडला? निव्वळ योग सामर्थ्य. आणि योग सामर्थ्य आपल्याला आपल्यात मांडता येत नाही, कारण आपण कमी पडतो तिथे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही भक्ती मार्गाने जा. आणि भक्ती मार्गामध्ये सर्वात सोपा पर्याय नामस्मरण आहे. आणि वारकरी संप्रदायाचा सर्वात सोपा, सर्वांना उपलब्ध असलेला मंत्र कुठला? रामकृष्ण हरी. तो मंत्र म्हणायचा, रोज नामस्मरण करायचं. हे सगळं त्यांचं चालू झालं. आणि कालानंतर हळूहळू ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांबरोबर देशाटन केलं. पैठणला नेवासा इथे आले, तेव्हा ते तिथे बसल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर ही मंडळी पुन्हा आपल्या आळंदीला आली. आळंदीला जेव्हा ही मंडळी सगळी आली, तेव्हा त्यांना असं जाणवायला लागलं की बरेच सगळे नामदेव मंडळी म्हणा किंवा ही सगळी मंडळी तिथे त्यांच्याबरोबर असत. चोखोबा बसलेले. त्यांनी एकदा सोपान काकांना प्रश्न केला, ज्ञानेश्वरी लिहिली, कळत नाही हो. सोपान काकांना कळलं. अमृतातेही पैजा जिंके असं जे वचन देऊन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती प्राकृत मराठीत होती. ती कळायला अवघड. अमृतातेही पैजा जिंके म्हणजे अमृत एक तर अप्राप्य, आपल्याला मिळतं नाही ना. मग त्याच्यापेक्षा जास्त जे सांगतं ती ज्ञानेश्वरी, ती किती अप्राप्य. सामान्य नागर माणसांना ती कळत नव्हती. त्यांचा अर्थबोध होत नसे. समजून सांगितलं तर कळत होतं. प्रवचनाला बसले, ज्ञानेश्वर माऊलींनी समजून सांगितलं, कळत होतं. पण स्वतः वाचायला घेतली तर कळत नव्हतं. आता काय करायचं? हा प्रश्न सोपानदेवांनाही पडलेला होता. तो प्रश्न त्यांनी या माध्यमातून निवृत्तीनाथांना विचारला. निवृत्तीनाथांनी त्यांना म्हणलं, इतर कोणी करण्यापेक्षा तूच का नाही करत? 3.5 ओव्यांची रचना करत तू नमन स्तोत्र तर आधीच लिहिलेलं आहेस. इतक्या सुंदर ओवीबद्ध रचना तू करतोस. नागर भाषेत सोप्या सहज बोलीभाषेत तू करतोस. तूच का नाही करत याचा अनुवाद? आपल्या गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून सोपान महाराज हे सिद्धबेटावर परत गेले. तिथे त्यांची जुनी झोपडी होती, पडलेली होती. ती त्यांनी सारवली, सगळं छान उभं केलं. आणि तिथे त्यांनी सगळ्या गोष्टी, सगळ्या ओव्या, भागवत म्हणजे भगवद्गीतेत ज्या आहेत त्या नागर भाषेत लिहायला सुरुवात केली. ओवीबद्ध रचना. ती रचना त्यांनी पूर्ण केली. ती पूर्ण केल्यावरती ती सगळी रचना त्यांनी एकदा 4-5 दिवसांनंतर एकदा ते निवृत्तीनाथ तिथे आले होते. त्यांनी ती पाहिली, त्यांना आवडलं, त्यांनी ती पूर्ण केली. ती पूर्ण केल्यानंतर ते सगळं लिहिलेलं बाळ जे आहे ते घेऊन ते आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. मुक्ताला आनंद झाला की आपला दादा परत आला. तिथे तो काही खात असेल नसेल, त्याच्या खाण्याची काय आबाळ, त्याला कोणी काय दिलं असेल, या काळजी ती होती. लहान मुलगी, बहिणीची माया ही अशी असते. तर तिने सगळं बघितलं. तिचंही खाणं पिणं होत नसे नीट, त्यामुळे ही वाढली आणि सोपानही वाढले. मग निवृत्तीनाथांनी सगळ्यांना सांगितलं की आता तू आलेला आहेस, आज आता बस, आपण उद्या सकाळी तुझा जे काय तू लिखाण केलंय त्याची आपण मीमांसा करू, त्याचं आम्ही परीक्षण करू. हे सगळं दुसऱ्या दिवशी ते परीक्षण करायला बसले. परीक्षण ज्ञानेश्वर माऊलींनी आणि निवृत्तीनाथांनी ती सगळा जो काही ग्रंथ त्यांनी लिहिला होता तो सगळा ग्रंथ त्यांनी वाचला. दिवसभर वाचून काढला. वाचून काढल्यानंतर निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ते म्हणले, सोपाना, अरे माझे हे 2 शिष्य, तुम्ही, एक ज्ञानेश्वर आणि दुसरा सोपान, एकाने ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू ही सोपान देवी लिहिलीस. सर्वांना समजून येईल अशी तू लिहून काढलीस. याच्याबद्दल मला किती कौतुक आहे. नामदेवादी सगळे संत मंडळ तिथे होतं. त्यांनी तर ती सोपान देवी पालखीत घालून अख्खी आळंदी नगर प्रदक्षिणा करवली. ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आपलं जीवित कार्य त्यांचं चालू होतं. आणि ज्ञानेश्वर माऊलींना कळलं की आपलं जीवित कार्य आता संपलं. जीवित कार्य संपलं म्हणल्यानंतर त्यांनी निवृत्तीनाथांकडे
संजीवन समाधीची इच्छा प्रकट केली, अनुमती मागितली. आणि ती अनुमती त्यांना मिळताच त्यांनी ठरवलं की आता आपण समाधी घ्यायची. हे घडायच्या आधी 1-2 दिवस आधी सोपानांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात काय दिसत होतं? एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरती ज्ञानेश्वर दादा आपला हात धरून चाललाय. त्याच्या पुढच्या एका वळणावरती तिथे एक गुहा आहे, त्या गुहेच्या दारावरती साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी उभे आहेत. आणि आपला हात ज्ञानेश्वर दादांनी त्या पांडुरंगाच्या हाती दिला आणि म्हणला की माझ्या या भावाला आता तू सांभाळ. सोपानांना काही कळलं नाही. दुसरा दिवस गेला, परत तेच स्वप्न. आणि मग जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी ही घोषणा केली की मी आता संजीवन समाधी घेणार, तेव्हा त्या स्वप्नाचा अर्थ सोपानांना कळला. त्यांचं जे काही ज्ञान होतं, सोपान महाराजांनी जे काही ज्ञान आत्मसात केलं होतं, जेवढं ज्ञानी ते झाले होते तेव्हा त्यांच्या डोक्यावरचे केस पिकले होते. आणि ते पिकलेल्या केसांकडे बघून नामदेवांची मुलं त्यांना सोपान काका असं म्हणून या सोपानाचं नाव पडलं सोपान काका. तर सोपान काकांना ते कळलं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे आजपासून 10 दिवसांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर सोपानाला मुक्तीला काही कळे ना काय करायचं. असेच दिवस चालले होते. या सगळ्यातून सगळी मंडळी सावरली. सावरल्यानंतर संजीवन समाधी म्हणजे काय ह्याचं एक निरूपण सोपान काकांनी सोप्या भाषेत केलं. सगळ्यांना सांगितलं कसं करायचं असतं, आसन काय असतं, जागा कुठली, कशी हवी, कुठलं चक्र कधी चालू होतं, कसा तो श्वास ऊर्ध्वगामी होतो, कसा ओंकार आपल्या सहस्रार चक्राला भेदून जातो, हे सगळं त्यांनी समजावून सांगितलं सोप्या भाषेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी नामदेवांना प्रश्न विचारला, आता पांडुरंगाने तुम्हाला काय आज्ञा केली ते सांगा. पांडुरंगाने काय आज्ञा केली हे सांगताना नामदेवांना शब्द सुचेना. मी सांगितलंच पाहिजे का? तर म्हणे हो, पांडुरंगाने तुम्हाला सांगितलंय ना, मग तुम्हीच सांगायचं. तुम्ही त्याचे सगळ्यात जवळचे सगळ्यात लाडके भक्त आहात. त्यांनी तुम्हाला जी आज्ञा केली ती तुम्हाला आता सगळ्यांना सांगणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यांनी ते सगळी जी काही आज्ञा त्यांनी एक छोटीशी सुंदर ओवी केली. त्या ओवीमध्ये त्यांनी असं सांगितलं, ती ओवी मला मुखोद्गत नाही, पण त्यात त्यांनी असं सांगितलं की आता आपण सगळ्यांनी सासवडला जाणे आहे. तो दिवस होता ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतरचा 27वा. सासवडला का जायचं? त्यांनी त्याचंही निरूपण केलं की आता आपले सोपान काका संजीवन समाधी घेणार आहेत आणि ती जागा सासवड अशी आहे. सासवडच का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याचं उत्तर खूप सोपं आहे. सासवडची जी भूमी आहे ती मुळातच पुण्यक्षेत्र आहे. करहा आहे, भोगावती नदी आहे, पाठीमागे पुरंदर पर्वत आहे. पुरंदर म्हणजे इंद्रनील पर्वत. हा इंद्रनील पर्वत म्हणजे काय? जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडला तेव्हा मारुतीने जेव्हा द्रोणागिरी उचलला, त्या द्रोणागिरी उचलून जेव्हा ते उडत उडत जात होते त्यावेळेस एक ढेकूळ पडलं. ते पडलेलं ढेकूळ जे आहे ते म्हणजे हा पुरंदरचा किल्ला. याला इंद्रनील पर्वत सुद्धा म्हणतात. पुरंदर त्याचं नाव पडलं कारण साक्षात इंद्रदेवाने तिथे प्रार्थना केली, तपश्चर्या केली. आणि मग ते सगळं झालं. आणि ब्रह्मदेवाला जेव्हा आज्ञा झाली होती की तुम्ही आता सृष्टी निर्माण करायची आहे, तेव्हा त्यांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्येची जागा म्हणजे हे सासवड. त्यांचा कमंडलू त्यांचा हात लागून जेव्हा पडला, त्या पडलेल्या कमंडलूतून जे पाणी वाहू लागलं ते वाहणारं पाणी करहा नदीने प्रसिद्ध झालं आणि हे सगळं करहा पठार म्हणून प्रसिद्ध आहे आजही. अशी ती पावनभूमी आहे. तिथं ज्ञानेश्वरांच्या नंतर सोपान काकांनी समाधी घेण्याचं ठरवलं. समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर समाधीची जी सगळी व्यवस्था झाली, मुक्ता आली. मुक्तेने हातात आणलं होतं दही. सोपान तिला म्हणले, अगं मुक्ते, मला कशाला दही देतेस आता? मी काय परत यायचो नाही. परत यावं अशी ज्यांची इच्छा असेल त्यांना दही देतात. मुक्ती म्हटली, दादा चुकतोस. हे दही मी तुझ्यासाठी नाही, तू मला द्यावं म्हणून आणलंय. नामदेवांना कळेना काय झालं. त्यांनी निवृत्तीनाथांकडे बघितलं. निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ते म्हणे, नामदेवा, अरे सृष्टीचा उलटा क्रम मला बघायला लागतोय. आई वडील गेले, ह्या मुलांची जबाबदारी माझ्यावर पडली आणि म्हणून हे सगळे माझ्या आधी जाणार. आजपासून एक महिन्यापूर्वी जेव्हा ज्ञानोबांनी समाधी घेतली, आता माझा सोपान समाधीस्थ होणार, त्याच्यानंतर माझी मुक्ता समाधीस्थ होणार आणि मग मी. ह्या तिघा भावंडांची एवढी तयारी पाहून नामदेवांना कळेना आपण कोणाशी बोलतोय.
साक्षात परमेश्वर आहे का हा? सगळ्यांचा निरोप घेतला. समाधीकडे ते गेले. निवृत्तीनाथांनी, नामदेवांनी त्यांना हाताला धरून समाधीपाशी नेलं. समाधीपाशी गेले. समाधीचं दार बंद झालं. वज्रासनात बसलेली सोपानकाकांची मूर्ती, ओंकाराची आवर्तनं, हळूहळू तो ओंकार आकाशमार्गी झाला. तो आकाशमार्गी झालेला ओंकार सगळं ब्रह्मांड फिरवला. तसाच तो ज्ञानेश्वरांनाही भेटला असेल आळंदीमध्ये. तो ज्ञानदेवाचा हा सोपान, तुम्ही त्याचा अर्थ कसाही घ्या, नामदेवाचा धाकटा बंधू सोपान घ्या, नाहीतर तुम्हाला प्राप्त होणाऱ्या ज्ञानासाठी जो सोपान तुम्हाला सोपान म्हणजे शिडी, ते तुम्हाला आवश्यक आहे ते घ्या. तुम्हाला हवा तो अर्थ घ्या. तो ज्ञानदेवाचा सोपान समाधीस्थ झाला मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी, बरोबर 1 महिन्यानंतर ज्याच्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. त्याच्यानंतर 1 महिन्यांनी मुक्ता समाधीस्थ झाली. त्याच्यानंतर 1 महिन्यांनी निवृत्तीनाथ समाधीस्थ झाले. 1296 नंतर हे चौघेही बंधू भगिनी या संसारात नव्हते. आणि 1296 नंतर महाराष्ट्रावरती जे परचक्र आलं ते आपण सगळे जाणता. ही 4 मंडळी, संत मंडळी सगळी उठून निघून गेली होती. याच्या पुढे मी काय बोलतो? रामकृष्ण हरी. हे सगळं वाचन, हे जे काय अभ्यास केला, त्याचं मला एक इथे नमूद करावं असं वाटतं की एक खूप सुंदर पुस्तक मंजुश्री गोखले यांनी लिहिलेलं आहे. ते पुस्तक आपण आवर्जून वाचावं, ज्ञानसूर्याची सावली म्हणून. त्याचा आधार, थोडा माझा अभ्यास, असं सगळं घेत मी आज आपल्यासमोर जे बोललो ते आपल्याला भावलं असेल अशी मला कल्पना आहे, अशी मला खात्री आहे. जे घडलं ते निव्वळ गुरु आज्ञा, गुरुकृपेमुळे. यात माझं काहीच नाही. रामकृष्ण हरी.